सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मलाई काजू मोदक। कसे बनवायचे याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असे मोदक हे तयार झालेले आहे। चवीलाही खूपच छान लागतात। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। ही रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। इथे मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते आहे। तुम्ही बघू शकता आतलं फिलिंग पण किती छान हे दिसते आहे। खूपच सुंदर असे, टेस्टलाही खूपच छान असे हे मोदक लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी काजू घेतलेले आहे। आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या वेळेनुसार आपल्याला फिरून घ्यायचे आहे। जास्त बारीकही नाही करायचे, जास्त जाडही नाही ठेवायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता थोड्या वेळेस फिरून आपण हे चाळणीने गाळून घेणार आहोत सर्व। काजूची पावडर जास्त बारीक करायची नाही आहे। इथे मी सर्व चाळून घेते आहे गाळणीने। जे जाड होणार आहे आपण ते आतल्या स्टफिंगसाठी वापरणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 बाउल ते काजू पावडर घेतलेली आहे। इथे 1 वाटी साखर, आपल्याला इथे तूप लागणार आहे 1 ते 2 चमचे, आणि इथे मी मलाई घेतली आहे। जी दुधावरची मलाई असते फ्रेश, ती इथे मी वापरलेली आहे। इथे आपण आतली स्टफिंग करणार आहोत मोदकची। यासाठी आपण जी काजू पावडरचे जे जाड उरले होते ते आपण घेतलेले आहे। इथे मी शुगर पावडर घेतलेली आहे, बदामचे काप घेतलेले आहे, इथे वेलची पावडर घेतलेली आहे, इथे पिस्ता घेतलेले आहे, आणि इथे आपण तूप घेतलेले आहे, गाईचे शुद्ध तूप। चला तर आता आतली स्टफिंग आपण तयार करून घेऊया। आपण इथे पिस्ता टाकून घेतलेले आहे, काजूचे तुकडे, बदामचे तुकडे, वेलची पावडर, आणि इथे मी 1 ते 2 चमचे ही आपण इथे शुगर पावडर टाकतो आहे। आणि हे सर्व मिक्स बाइंडिंग होण्यासाठी आपण इथे तुपाचा वापर करणार आहोत। आता हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे आपण मोदक चे आतलं स्टफिंग हे आपलं हे तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपलं स्टफिंग तयार आहे। आता इथे मी साखर घेतलेली आहे 1 वाटी। आता आपण साखर बुडेल इतकं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला छान 1 तारी पाक छान तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला पाक झाला कसं ओळखायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली 1 तार तयार होते आहे। आणि दुसरी पद्धत अशी आहे, थोडंसं वाटीत पाणी घेऊन आपण तो पाक त्याच्यात टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले जसे गोळी तयार होते, हे याचा अर्थ की आपला पाक हा तयार झालेला आहे। आता इथे आपला पाक तयार झाला आहे। त्या अगोदर आपण या ठिकाणी तूप टाकून घेत आहोत 1 चमचा। जी मलाई घेतली होती मी ती 1 ते 1.5 चमचा आपण या ठिकाणी टाकलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। इथे आपलं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये जी काजूची पावडर केली ती टाकून घेत आहोत। ते व्यवस्थित छान पाकामध्ये आपल्याला ती मिक्स करायची आहे। हे सुरुवातीला आपल्याला मिश्रण हे पातळ वाटतं, पण जसं ते थंड होतं तसं हे घट्ट होत जातं। त्यामुळे गॅस हा आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे। जो हाय फ्लेमवर ठेवला तर खालून जळू शकतं। इथे तुम्ही बघू शकता आता मी ते गॅस बंद करून दिलेला आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। थोडं कढईला हे असं पसरून ठेवायचं आहे, जेणेकरून लवकर थंड होईल। आता हे आपलं छान थंड होऊ द्यायचं हे 10 मिनिटं। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया।
आपल्याला हे सर्व प्लेटमध्ये काढून पसरून ठेवायचं आहे. हे तुम्हाला आता पातळ वाटते, जसं जसं थंड होईल तसं याचा गोळा तयार होईल. तुम्ही ते बघू शकता. 10-15 मिनिटांनी छान थंड होऊन छान गोळा तयार झालेला आहे. आता मी स्पॅच्युलाने छान ते मिक्स करून घेते आहे. तुम्ही हातानेही करू शकता थोडंसं तूप लावून. आता छान गोळा तयार झालेला आहे आपल्या मोदकसाठी. आता आपण याचे छान मोदक तयार करून घेऊया. आता इथे आपलं आतलं स्टफिंग तूप यासाठी घेतलेलं आहे की आपल्या मोदकच्या साच्याला आपण आतून तूप लावायचं आहे. त्यानंतर आपण हे मोदकचं जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते छान असं लावून द्यायचं. तुपाचा हात लावायचा जेणेकरून आपल्याला ते पीठ चिटकणार नाही याचं काजूचं. ते दोघं साईडनं आपल्याला छान असं पातळ थर असा लावून घ्यायचा आहे. हे वरचं कोटिंग आहे. आतलं स्टफिंगसाठी आपण जे स्टफिंग करून घेतलेलं आहे ते यामध्ये आपण वापरणार आहोत. छान असं व्यवस्थित लावायचं आहे चारही बाजूनी. कडेला पण, नाही तर मग असं गॅप दिसतो मोदकमध्ये. आता आपण याच्यात स्टफिंग टाकून घेणार आहोत. तुम्ही दोघी साईडने पण टाकू शकता. मी इथे एकाच साईडला टाकते आहे. थोडाही गॅप उरू द्यायचा नाहीये साच्यामध्ये. आता छान आपण बंद करून छान पॅक चारही बाजूला प्रेस करून घेणार आहे. आता खालच्या बाजूने जे मोकळा स्पेस आहे त्या ठिकाणी आपण काजूचे जे आपण बॅटर बनवलं आहे, जो बनवला आहे, ते आपण यामध्ये याच्या साईडने फिल करून घेणार आहोत. छान दाबून असा मोदक तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान हा मोदक तयार झालेला आहे. आता आपण साच्यामधून काढून घेणार आहोत. तुम्ही बघा किती छान हा मोदक तयार झालेला आहे. हा आहे आपला स्टफिंग मलाई काजू मोदक. असेच आपण सर्व मोदक करून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी काजूपासून 15 ते 16 मोदक हे होतात. तुमचं साचा जेवढा असेल त्याप्रमाणे तुमचे मोदक होतील. इथे मी मीडियम साचा वापरला आहे, त्यामुळे माझे 15 ते 16 मोदक हे तयार झालेले आहे. आता हे आपले मोदक खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.